आता सो दिवस लवकर उजाडता। आज शुक्रवार, आज म्हशींच्या गवतार खत मारूचा असा। ह्या गवात आम्ही 4 वर्षांपूर्वी लावला। सुपर मॅपियर नावाच्या या गवताची खासियत म्हणजे हेका मुळातून कोंबरे येतात। तुम्ही एकदा लावलात की दरवर्षी नांगरून परत लावची गरज नाही। तेका आपणहून कोंबरे येतात आणि गवत वाढत राहता। फक्त तेका व्यवस्थित पाणी आणि खत देऊचा लागता। आमच्याकडे कालही बरोच पाऊस लागलो। निमरात बेडे सुकत घातलेले। पावसामुळे सगळे बेडे भिजले। त्यांका असा एकटी करून ठेवलेला। आता सकाळी निंबार पडला, त्याच्यामुळे ह्या बेड्यांका पसरून घालतोय। आताशी लोकांची भाता कापून झाली। बऱ्याच जणांनी परडी केली। परड्यात मुळो, वाली, लाल भाजी असे भाजी पिकवले जातात। ताजी ताजी भाजी काढून केली की त्याची चवच वेगळी असता। आज मी मुळ्याची भाजी करतोय। भात आणि मुळ्याची भाजी बनवून मी सड्यार घेऊन इले। सड्यार आम्ही करडाचे भाळये बांधतो। पावसामुळे करडाचा बराच नुकसान जाता। जितक्या कराड सुकला तितक्या भाळये बांधान आम्ही मांगरात ठेवतो। दुपार झाली तसे म्हशी परतीच्या वाटेक लागली। म्हशी रोज सड्यार येतात, इकडे चरतात आणि दुपारी घराक जातात। ह्यो आमचो मांगर। यंदाच्या वर्षी मी तरी मांगरात अजून काही बनवक नाही। कामेऱ्या कधी कधी पेज जेवच्यासाठी मांगरात येतात, कधीतरी चुलीर चाय करतात।
आज मांगरात म्हाका पिठी करूची आसा। कुळीत पिठी ही गरम गरमच खाल्लेली बरी लागता, त्याच्यामुळे मी भात आणि भाजी घराकडसून आणलंय, पण पिठी म्हाका हयसरच करूची आसा। माझा शेणाचा घमाल फुटला, त्याच्यामुळे सगळा पाणी बाहेर येऊक लागला। मांगराची एकंदर अवस्था बघून स्वच्छ झाडून मी पहिला शेण सारवून घेतले। आई सांगता की शेण सारवल्यानंतर रांगोळीचा बॉट लावल्याशिवाय तिकडे काहीही करू नये। आता सड्यार रांगोळी तर नाही, पण प्रसादान आजूबाजूची फुला काढून आणल्यान। घाणेरीच्या फुलांची आम्ही रांगोळी काढली आणि मी माझ्या पुढच्या कामाक लागले। कुळीत पिठी हो कोकणातलो फेमस प्रकार। जशी सोलकडी प्रसिद्ध आसा तशी कुळीत पिठी सुद्धा प्रसिद्ध आसा। आमच्याकडे मसाला कुळीत पिठी आणि साधी पिठी असे दोन प्रकारचे पिठये मिळतात। मसाला पिठीत तुमका मिरची घालूची गरज नाही। आज मी सड्यार साधी पिठी घेऊन इले। ह्याच्यामध्ये फक्त मिरची, मीठ आणि हळद घालूची लागता आणि फोडण्यासाठी तेल, कांदो आणि लसूण, तुमका होई असली तर कोथिंबीर आणि वरून थोडासा खोबरा। सोला किंवा आगळ घातलो की पिठीची चव आणखीच वाढता। आमच्याकडे सोला आणि आगळ सुद्धा उपलब्ध आसा। बस
अजिबात पाडायचा नाही, म्हाका खात्री आहे. कोळीत पिठी ही थोडीशी जाडसरच असता. काही लोक ह्याच्यात आणखी पाणी घालून पातळ करतात, पण म्हाका आणि प्रसादाक अशी जाडसर पिठी आवडता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पिठी म्हटली की आमच्याकडे सुको मासो होयोच. निखारात भाजलेलो बांगडो म्हणजे अप्रतिम. जेवण झाला की दुपारी थोडंसं आराम करून परत कर्दाचे भाळये बांधाक जावचा. तुमका जर कोळीत पिठी, सोला, आगळ हया आसात तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तो बघ कसं बोर झालं वारायचं.